पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी सोलापूरमध्ये सभा झाली। यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे। राणेंकडे दुर्लक्ष करा असं उद्धव ठाकरे म्हणाले। त्याचबरोबर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सुद्धा उद्धव यावेळी बरसले। शेतकरी संपावर गेले हे पहिल्यांदाच घडत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। जनतेला लुबाडून त्यांच्या हक्काचं पाणी बारामतीला नेण्यात आलं। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं राज्यकर्त्यांकडून सांगितलं जातं। मग जाहिरातबाजी करण्यासाठी पैसा कुठून येतो असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। तो फालतू माणूस आहे, त्याच्यावरती बोलू नका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका। त्याला आता फक्त अंडी उभवण्याखेरीज दुसरा उद्योग नाहीये। आपल्याला काम मोठं करायचंय, पवित्र काम करायचंय आपल्याला। हे जाऊ दे, त्याला काल बोललो ना, सांत्वनाची गरज आहे, सोडून द्या। नेहमी शरद पवार माझ्यावरती टीका करतात, हे शहरी बाबू यांना शेतीतलं काय कळतं? नाहीच कळत मला शेतीतलं, जाऊ द्या। पण मी शहरी बाबू, मला आतापर्यंत कारखान्याचे कामगार संप करतात हे माहिती होतं। पण जळगाव मध्ये मी गेलो, तिकडे एक विचित्र परिस्थिती। काय झालं, पाऊस तर लांबलेला आहे, पहिला पेरा तर वाया गेलेला आहे। शेतकरी जे काय असतं नसतं, आपली जमीन, गुरं, बैल, घर, आपल्या पत्नीचे दागिने सगळं काही पणाला लावतो, गहाण टाकतो, कर्ज काढतो आणि पेरणी करतो। पहिला पेरा गेला वाया। आणि दुसरा पेरा करताना सरकारकडनं काही मदत नाही, काही नाही। म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी ठरवलं की आम्ही संपावर जातो, नाही आम्ही पेरणी करणार। कदाचित ते पहिलं असं उदाहरण असेल की आपला देश कृषीप्रधान देश, महाराष्ट्रामध्ये तर अनेक शेतकरी आहेत, टक्का महाराष्ट्राचा मोठा आहे। पण दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये असं हे पहिलं उदाहरण असेल की जिकडे शेतकरी संपावरती गेले। शेतकरी संपावरती गेल्यानंतर अजित पवार गेले। अजित पवारनी कलेक्टरला सांगितलं, जा आणि भेटा। कलेक्टर कसला ऐकतो, तुला तुम्ही आता 2 दिवसाचे मेहमान तुमचं पण ऐकणार? ऍट म्हणे, नाही ऐकत, जा। म्हणजे देश, आपल्या राज्याचा उपमुख्यमंत्री, त्याचा कलेक्टर ऐकत नाही, ही परिस्थिती आहे आता। मी अजित पवारांना सांगितलं, अहो तुमचे अधिकारी ऐकत नसतील तर बादलीवर पाण्यात जाऊन जीव द्या। शिवशाहीचं सरकार, अनेक जण तुम्ही सगळे म्हणतात की दिल्ली जिंकली, हो जिंकलीच, आणि विधानसभा सुद्धा जिंकणारच। या वेळेला काही करो, कितीही कोणी आडवं येऊ, पण विधानसभा जिंकून मी माझी प्रतिज्ञा, माझी शपथ जी शिवसेना प्रमुखांच्या चरणी मी घेतलेली आहे की तुमचं स्वप्न मी पूर्ण करेन, मी पूर्ण करणार। आता आपल्याला कोणी अडवू शकत नाही। आणि सगळे देव, सगळे संत, सगळे महात्मे, या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत। कोणी किती अपशकुन करण्याचा प्रयत्न केला तरी आता आपण थांबू शकत नाही, कोणी आपल्याला थांबू शकणार नाही। काय म्हणे, महिला सुरक्षा, कसली सुरक्षा? स्वतः आर पाटील बोलतायत की प्रत्येक घरात पोलीस दिला तरी महिला सुरक्षित राहू शकत नाही। हे राज्याचा गृहमंत्री बोलतोय। आपल्या पोलिसावरती जर गृहमंत्र्याचा विश्वास नसेल तर तुम्ही आम्ही या पोलिसांवरती विश्वास ठेवायचा? आणि घराघरामध्ये पोलीस देऊन सुद्धा माता भगिनी सुरक्षित राहणार नसेल तर म्हणूनच आबा मी जी घोषणा दिलेली आहे की गाव तिथे शाखा आणि घर तिथे सेना, आम्ही प्रत्येक घरात शिवसैनिक देतोय। मला लुबाडून तुमच्या हक्काचे पैसे खाऊन यांच्या तुंबड्या भरल्या आहेत, तुमचं हक्काचं पाणी बारामतीला घेऊन गेलेले आहेत। मी जास्त नाही काय करणार, तुमच्या हक्काचं जे असेल ते तुम्हाला मी मिळवून देईन। पाणी हक्काचं असेल, हक्काचं पाणी मिळवून देईन। जे तुमच्या हक्काचं आहे ते जर तुम्हाला द्यायचं नाही तर मग राज्य करायचं कशाला, कोणासाठी करायचं?